सरकार, ते कमलराव आलेत. कमळ पाठव त्याला. जी सरकार. अधिपती थँक्यू. अहो नाही मी शाळेत येणारच होतो, माझं काम होतं. अहो तुम्ही मला शाळेत सोडलं म्हणून नाही थँक्यू म्हणते मी. मग तुम्ही एकूणच धीर दिलात मला. हा ते होय. नाही नाही खरंच तुम्ही माझे सच्चे मित्र आहात अधिपती. ते बोलून लय मोठा मान दिला तुम्ही मला. आपली मैत्री माझ्यासाठी खूप मोलाची आहे. माझ्यासाठी बी लाख मोलाचे आहे. नाही खरंच पण तुमच्यासारखा मित्र मला मिळाला हे भाग्य आहे माझं. अहो नाही, उलट तुमच्यासारख्या मास्तरीन बाई आमच्या मैत्रीण झाल्या, हे आमचं केवढं मोठं भाग्य आहे. मी जे बोलते ते सगळं रिपीट करण्याची गरज नाहीये. ओय असं काय करत नाही, मी फिलिंग शेम आहे. काय सेम? हा तेच. तेच नाही, सेम. शेम म्हणजे लाज, सेम म्हणजे सारखं. वा वा, तर तसं म्हणायचं नाही, मला लाजच काढली तुम्ही पाक. अहो काय म्हणजे सेमच वाटतंय मला, सेमच वाटतंय म्हणताना मग सेमच बोललं जाते. असं सेम म्हणायचं त्या अर्थानं म्हणायचं सारखं. अधिपती. सेम सेम. पुन्हा एकदा थँक्यू खरंच. ठीक आहे, काय होतंय मला सांगा मग. काय होतंय ते सांगा मला. 5 मिनिटात येतो. एक चौक ओलांडला की पोचतोय मी. रस्त्यातच आहे, आलो. ठेव ठेव. चला चला चला, मला लेट झाला आता. कुठे? मी फॅक्टरीत चाललोय जरा. पण शाळेत काम होतं ना कोणाचं? तुमचं. हा होतं. अरे होतं की शाळेत काम होतं, पण आता फोन आला मग जायला पाहिजे ना. शाळेत काम होतं. आणि ऐका ऐका ऐका, निखिल भाऊंशी बोला आणि मला सांगा काय होतंय ते. हो हो इकडे. नमस्कार. या या, लय दिवसांनी आलात कमळराव. अहो कमल. त्यानं माणूस बदलतोय. नाही ठीक आहे, तुमची मर्जी. बसा. काय घेणार तुम्ही? चहा घेणार? नाही. मग काय घेणार? बायको. जोक. नाही हो, ही सत्य परिस्थिती आहे. ते आता आमच्या हातात नाही. हो पण तुम्ही तुमच्या हाताने घालवली. तुमचं आणि आमचं दोघांचं पण नुकसान केलं. काही झालं का पुढे? हे तुम्ही आम्हाला विचारताय? अहो नाही, म्हणजे मी अक्षराच्या बाबांशी बोललो होतो. मी म्हणालो होतो त्यांना की तिचं मत बदललं तर कळवा म्हणून मला, पण त्यांचा काही फोनच आला नाही. तुमचं काही बोलणं झालंय का? नाही. मग आता काय करायचं? म्हणजे काय ठरवलं काय तुम्ही? आम्ही काय ठरवणार आहे? अहो तुम्ही अक्षरा आणि माझं लग्न लावून देणार होतात ना. हा पण ती आता नाही म्हणते तर. नाही म्हणजे तुम्ही हा विषय सोडून देणार आहात की काय करणार आहात हे जरा कळलं असतं ना तर बरं झालं असतं. कारण अहो मीही अडकून पडलोय हो यात. आणि अक्षरा जर लग्नाला तयारच नसेल होणार ना तर तिला उगाच पुश करण्यात काही अर्थच नाही ना. हो, माझ्या दारात मुलींची लाईन लागली आहे, लाईन. काय सांगताय? हो. अहो माझे आई बाबा तर म्हणतायत की कशाला त्या अक्षराच्या नादी लागतोयस, तिच्या एवढ्या हातापाया पडलो आपण तरी तिला उमाळा फुटत नाहीये, तर तिच्यामुळे कशाला वेळ घालवतोयस. मॅडम आता प्लीज तुम्ही विचार करून ना लवकरात लवकर मला कळवा, कारण आता मला माझ्या आयुष्याचा निर्णय घ्यायचा आहे. हा 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 कमळराव, जरा दमानं घ्या. अहो माझ्या दारात मुलींची लाईन लागली आहे, लाईन. तुमच्या घरासमोर पोरींची लाईन लागायला तुम्ही काय मदनाचा पुतळा आहे का करोडपतीचा लेख आहे? नाही नाही तसं नाही. नाजूक गुत्ता सोडवायला वेळ लागतो. चूक तुमची आहे आणि तिचं पारडं जड आहे. बाई दुखावली गेली की नाही का तिच्या माग माग करू नये. थोडा वेळ द्यायचा जखम भरायला. अहो मी वेळ द्यायला तयार आहे, पण तिने हो म्हणावं ना आधी. अहो तिने हो म्हणण्यासाठी वेळ द्यायचा. मला ना काही कळतच नाहीये, काय करू मी.
तुम्हाला दुसरं कुणाशी लग्न करायचंय काय? अहो नाही, बिलकुल नाही. मग आमासनी इतके प्रश्न विचारून तुम्ही काय फक्त आमच्यावर दबाव टाकताय काय? सॉरी मॅडम, पण अहो खरं सांगू का, मला खरंच काहीच सुचत नाहीये हो. भर मंडपात लग्न मोडून ना खूप मोठी चूक केली आहे मी. अक्षरांना खरं तर माफ करणाऱ्यातली आहे, पण माझ्याच बाबतीत तिला काय झालंय काय माहित. आणि आता तिला मनवायचं कसं हेही मला कळत नाहीये. अधिपती आणि अक्षरा ह्यांची मैत्री वाढते नाही, म्हणजे त्यांच्यात तसं काही नसेल, पण ना मला जरा इनसिक्युअर वाटतंय. कारण काय ना, की कुठलाही माणूस तिच्या जवळ गेला ना तर तिच्या प्रेमातच पडतो. आणि हे आपण थांबवायला हवं नाही का? हे आपण थांबवलं तर वाढणार. मग काय करायचं? कोण थांबवणार आहे? एकच व्यक्ती थांबवू शकते, कोण? मास्तरीन स्वतः. आई, इराची तब्येत बरी आहे का ग? हो बरी आहे ग, आता झोपली आहे. पण अक्षू ऐक ना, मला टेन्शन आलंय ग. म्हणजे हल्ली खूप विचित्र वागतीये इरा. म्हणजे म्हणजे मध्येच चिडते काय, मध्येच चांगली वागते, काहीतरी गडबड आहे ग. म्हणजे मला वाटतं ना, मगाशी निखिलशी भांडण झालं तिचं. ते असं सारखं सारखं भांडणं बरोबर नाहीये ना. एकदा तू निखिलशी बोलशील का? मी भेटणार आहे आज निखिल. हो हो, भेट आणि बोल त्यांच्याशी आणि विचार म्हणा मग नेमकं काय प्रॉब्लेम आहे. तू काळजी नको करूस, मी बोलते त्याच्याशी. हा आणि कळव मला. हा हो हो. ये लवकर. हो. अक्षरा ती कशी काय थांबवेल आहे? तिला तर अधिपतीबद्दल लाइकिंग आहे. माझा फोन कट करते, मला ब्लॉक करते, पण अधिपतींचे सगळे फोन रिसीव्ह करते ती, त्यांना कॉल बॅक पण करते. अहो मी कॉलेजचा प्रोफेसर आहे हो. मग तुम्ही काय झेंडे काढले का काय? हा, नाही म्हणजे तसं नाही. अक्कल महत्वाची आहे, शिक्षण नाही. करेक्ट. हां तुम्ही निघा, आम्ही बघतो काय करायचं ते. कधीपर्यंत होईल? कळवतो आम्ही तुम्हाला. या, मी निघू ना? निघा म्हणलं ना व. थँक्यू. हा ठीक आहे. हां, तुमचा निर्णय लवकर कळवा आम्हाला. आमचा निर्णय? हो, ते अक्षराच्या बाबतीतला. जो काही निर्णय आहे तो तिला घ्यावा लागल. हां म्हणजे तेच, ते लवकर कळवा आम्हाला. हम्म. निघतो मी. निखिल माझा फोन का कट करत असेल? खरंच त्याला बोलायचं नसेल का माझ्याशी? इराशी ब्रेकअप करायचं असेल का त्याला? बापरे, असं नको व्हायला. इरानं लग्नाची खूप स्वप्न पाहिली. माझं लग्न मोडलं ते मोडलं, आता इराच्या बाबतीत असं नको व्हायला. आई बाबांना दोन्ही मुलींची लग्न मोडली तर खूप त्रास होईल. बोलता बोलता रडते तुम्ही. काय तुम्ही पण रडू नका. सॉरी. तुम्ही माझे सच्चे मित्र आहात अधिपती. ठीक आहे, TTMM करू. हा?
तुमचे तुम्ही, माझे मी. आपली मैत्री माझ्यासाठी खूप मोलाची आहे. असं एकदम कडक ऊन पडलेला असते, हा आपण घरातनं बाहेर पडतोय, छत्री बित्री काय नेत नाही, आणि ग नाही अचानक ढग 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 आणि पाऊस पडायला लागतोय आणि आपण भिजून जातोय. तसं अचानक रडायला लागल्या राव मास्तरीन बाई. मग परत ऊन पडते, मग परत सगळं नॉर्मल, परत स्वच्छ, मग परत TTMM, तुझं तू माझं मी. मास्तरीन बाई आमचं सगळं तुमचंच आहे हो, पण लय मानी बाई, हा लय मानी. जशा जशा मास्तरीन बाई कळत चालल्यात का नाही, तशी तशी आमची विकेट अजूनच पडायला लागल्या. हा होय की. ए गोड गोड गार गार फुला त्याला मध. काय कळाय नाही. बरोबर आहे. TTMM. हा ओके बोल की रे. अरे भाव अजून माल नाही आला फॅक्टरीमध्ये. का रे आज पाठवतो म्हणला होता त्यो. नाही आला आणि नंबर पण बंद आहे सप्लायरचा. ए याच्या तर आता ठेव फोन, ठेव फोन, ठेव बघतो काय ते नियोजन लावतो. ठेव फायनल करूया आज काय. ताई ज्यूस. काय ताई काय निर्णय झाला कसला? लग्नाबद्दल? तू काय येडीबडी झालीस की काय? हा असं एका दिवसात निर्णय होतोय काय? तसं नाही ताई, म्हणजे मी असंच विचारलं, सहज विचारलं. हो आई साहेब, तो सप्लायर एकदम ढिसाळ आहे बरं काय. काय कामाचा नाही तो. शांत व्हा. घ्या एक नाही घोट. नको, तुम्ही काय की तुमच्या घ्या. आमचं काय तुमचं काय, घ्या. आम्ही म्हणतोय म्हणून तरी घ्या. हा तो एक नाही एवढं लय गोड आहे. असू द्या, बोला. एवढं बाद आहे का नाही ते. त्याला एवढ्या वेळा गोडीत सांगितलं, ऐकलं नाही त्यानं. एकतर माल भंगार देतोय, पेमेंट याला लगेच पाहिजे, असं कसं होईल बाबा म्हणलं. आणि खोटं तर असलं बोलतोय का नाही. तर आज त्याची माझी भेट होणार होती. मी तिथं लोकेशनला जाऊन पोहोचलो. काय त्याला फोन करतोय साहेब फोन काय घेणार. शेवटी त्याच्या गोडाऊनला गेलो, तिथं येऊ नाही. तिथनं मी बाहेर पडल्यावर येऊ मला फोन करतोय, सरकार मी गोडाऊनला जाय की. अरे म्हणलं एकतर खोटं बोलू नको, फोनवरनं आंब पाडू नकोस. आणि तुझ्याकडे माल नाही ना, तू मला सांग की, खरं खरं सांग. नुसती आपली टोलवा टोलवी, आपलं काम आडून राहते. आई साहेब असली माणसं काही कामाची नाहीत. अहो असू द्या, जुना माणूस आहे तो. जुना आहे पण काही कामाचं नाही ना, कामासाठी काहीच फायद्याचं नाही. अहो काहीतरी अडचण असेल त्याची. एवढे दिवस घेतले की हो समजून, अडचण असेल. रोज काहीतरी नवीन कारण सांगतोय, असं कसं होईल बरं. आपण आपलं जुना आहे म्हणून सारखं एजंट नखरे सांभाळा कशाला. त्यापेक्षा आपण गरजू माणसाला, एखाद्या चांगल्या माणसाला काम देऊया. ऐका माझं तुम्ही, त्याशिवाय ह्यो ताळ्यावर येणार नाही. एकदा हातचं काम गेलं नाही, टाम मध्येशी वटणीवर होते बघा ह्यो. तुम्ही काय तो फैसला ऑन द स्पॉट करा. आई साहेब निर्णय द्या, झांब का नाही ऍक्शन घेतो बघा. काय चाललंय काय तुमचं? जो येतोय तो आम्हाच निर्णय द्या करतोय. आम्ही माणूस आहे का मशीन? हा तुम्ही सगळेजण असं आम्हाला वेटीस का धरताय? म्हणजे तुम्ही तुमचं काय ते निर्णय घ्या की. हो आम्ही बी माणूस आहे, आमच्या हातात काही नाही. तुम्ही तुमचं काय ते निर्णय घ्या आणि ठरवा काय करायचं ते. मी खिचडी आणते तुझ्यासाठी. हा ताई. काय ग? मला बरं नाही वाटत हे ताई. अगं इरा, हे सगळं सायकोलॉजिकल आहे. नाही आहे ताई.
अगं हो खरंच आहे. हे बघ, तुझ्यात आणि निखिलमध्ये आता खूप स्ट्रेस आहे ना, म्हणून तुला हे सगळं होतंय. तू अजिबात काळजी करू नकोस. काहीही झालं तरी मी तुझं आणि निखिलचं लग्न लावून देणार. मी प्रॉमिस करते तुला. माझ्या बाबतीत जे झालं ते मी तुझं नाही होऊ देणार. तो नाही म्हणाला तर मी बोलेन ना त्याच्याशी. मी बोलेन, मी समजावेन त्याला. गरज पडली तर मी हात जोडून विनंती करेन. इरा, काहीही झालं तरी मी तुझं आणि निखिलचं लग्न लावून देणार आहे. तू काळजी करू नकोस. काय हो, काय झालं? एकदम धम्मकन निघूनच आला तुम्ही. चुकलं माझं काहीतरी. हा नाही. मग चिडलाय तुम्ही? अहो मी फक्त निर्णय विचारला होता तुमचा. सगळे निर्णय आम्ही कसे घेणार अधिपती? म्हणजे काही निर्णय तुमचे तुम्हाला पण घ्यायला पाहिजे की नाही? आपण तो सप्लायर तुमच्या मर्जीतला होता जुना म्हणताना मी. आमच्या मर्जीतली सगळी माणसं चालतात का तुम्हासनी? सगळे मी कुणाविषयी बोलायला? मी सप्लायरचा विषय. आम्ही सप्लायर बद्दल बोलत नाही. मग आम्ही तुमच्या आयुष्याबद्दल बोलतोय. म्हणजे तुमच्या आयुष्याचा काय निर्णय घेतलाय तुम्ही? हा, माझ्या आयुष्याचं म्हणजे तुम्ही असेच राहणार? म्हणजे काय कळना हो काय? म्हणजे काही लग्न बिग्न करणार की नाही? अहो 28 वय झालंय तुमचं. सगळ्या गोष्टी येळच्याळी नको का व्हायला? या घराचं गोकुळ करायचं आहे आम्हासनी. पोरं ठोरं खेळली पाहिजेत. आणि तुम्ही पोरं ठोरं? अहो कुठला विषय कुणीकडे घेऊन चाललाय आई साहेब? तुम्ही एवढं काय चिडलंय? काय झालं काय? एकदा का तुमचं आणि मास्तरनीचं लग्न झालं ना की बस आम्हासनी काय बी नको. आमचं आणि मास्तरनीचं? तुमचं एकमेकांबरोबर नाही, तिचं तिच्या नवऱ्याबरोबर. त्यांचा नवरा कोण आहे पण? हो ते आमचं काम नाही. आमचं काम आहे तुमच्यासाठी. तुम्ही एकदम भचकन म्हणला आमचं आणि मास्तरनीचं लक्कन एकदम चमकलं काळजात माझ्या. अधिपती मुद्दा असा आहे. आणि ऐका माझा मुद्दा असा होता की मी सप्लायर बदललाय. तुम्ही आणि परत म्हणशीला मी तुम्हाला बोललो नाही म्हणून तुम्ही सांगायला आलो होतो. बाकी आपण नंतर बोलूया. अधिपती, तुझं झालं का ग बोलणं निखिलशी? नाही अजून. तू भेटणार होतीस ना त्याला? हो भेटणार होते, म्हणूनच मी फोन पण केला होता. पण काय नाही लागला फोन. तू पुन्हा एकदा प्रयत्न कर ना त्याच्याशी बोलण्याचा. आई, काही सिरियस नसेल ना? मला वाटतं सिरियसच असेल अगं, कारण दुपारपासून ना इरा त्याला फोन लावती, तो इराचा पण फोन उचलत नाहीये. पण का असं करत असेल तो? काय माहिती. मी तिच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण ती मलाही काही सांगत नाहीये, नुसती रडतीये. 10 मिनिटं झोपली फक्त, मग उठली, बाहेर गेली, त्याला फोन लावायचा प्रयत्न केला. खात नाही, पीत नाही, रात्री झोपत नाही. काय चाललंय ना या पोरीचं मला तर काहीच कळत नाही अक्षू. असं सगळं चालू राहिलं तर अवघड आहे ग. आणि मी तुला सांगू का, घरगुती उपचारांनी पित्त बरं होणार नाही. आपल्याला तिला डॉक्टरांकडेच न्यावं लागणार आहे. हो आई, बरोबर आहे तुझं. अधिपती काय हसताय कशा पाहिजे तुम्ही? तुम्ही बोललाच असं तर. अहो ते चुकून बोललो आम्ही. हा बरोबर, चुकून बोलला पण बरोबर बोलला तुम्ही. बस झालं आता, बस करा. मनावर घ्या आता. काय मनावर घेऊ? तुम्ही लग्न करणार आहे ना? व पण त्याच्या बाबतीत जे काय ठरवायचं तुम्ही आधीच ठरवून झालेच की. अहो त्याच्याबद्दलच बोलायचंय आम्हासनी. तुम्ही ते मास्तरनीचं लग्न जुळवण्यात एवढे गुंतला, स्वतःच्या लग्नाचा काय पत्त्या नाही. सगळा गुताळाच झालाय. बाद झाला आता गुतडा, तो बाद झाला. मास्तरीचा आता इशयच नको. तिचं ती काय ते बघेल, तुम्ही तुमचं बघा. ते तुमच्या निर्णयावर अवलंबून आहे. आमचा निर्णय ठाव आहे तुम्हाला.
चंची आपल्या घरात. नाही, चंची नाही, तिचा विषयच नाही आहे. तिचा विषय कसा नाही? तिचं तुमच्याशी लग्न ठरलंय. नाही नाही नाही, आता विषय वेगळा आहे. आता म्हणताना तर तुमचा निर्णय पाहिजे आम्हाला. आमचा निर्णय होय, कारण तुमच्या निर्णयावरच माझा निर्णय आहे. म्हणजे हे काय बोलताय तुम्ही? आम्हाला कळलं असं बोला की. तुम्हासनी मास्तरीनबाई सून म्हणून चालणार असतील तरच माझं लगीन होईल. नाहीतर नाहीतर काय, जे चाललंय ते चांगलं आहे. मग लगीनच करणार नाही मी, ठरलंय माझं.